बाईला खेळू दे. दे बाईला एक जोक खेळू दे. दे दे येईन तिला दे. बघ बघ दे. बरं येतं का बघू आपण दे. उतर 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 उतर. बघू कसा जमिनी टिक मी किती. ए सर का तू बाजूला सर तू इकडे ये. ए तू वाजव जर. आज सोडायचं नाही. असं घ्यायचो का हळूहळू. बेत आहे ती. हा शांत झालं. हा आला आला. खालती निघाले इथंच इथं झाले. काय गाडीचा मोठा जरा वाटलं येईल. हा 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 गाडीचा मोठा बरं सोडव. थांबले गप्पा चप्पा मारले. चप्पल काढ चप्पल. त्या गाडीचा गोठा त्याचं ते पाणी राहिलं असेल तुम्ही बघितलंच नाही. हा ते फेकलं पाणी. हा फेकलं पाणी तर बुचा नाही गेला मग बाजूला. टाकलं. वरचं चाकण का त्याला चैन असती ना हे आपला साखळी असती ना. असती साखळी मग पण एकदा काही सगळं जाते ती गरम होऊन 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 गॅस चाला असेल ती झाली. तुला पण घ्यायचा नाही घेऊ. बरं झालं कवा शाल त्याला तुला काय बाई हा तुला कापायची का काय. त्याचं कसं आतल्या इथं बस बरोबर बरोबर जा काय ते इथं बस. काय नाही बरं बस परत नाही बरी. जा खेळ जा थोडा खेळ पतंगाने तुला खेळाय खेळ. एवढ्या टांगड्या उच पाहिजे करेक्ट आणि मग परत पुढं उडी मारायची. हां उतरायची आणि आडवा घोडा कसा क्रॉस करायचा. गेला नाही होत ना त्या गोड्यात बसून गेला. पोकाळा तुला पोका पर्यंत काय काय इथं जाऊन मागून चांगल्या उचलून पुढे जायचं. हा गोल ऐक ना आता ह्या मोबाईल मध्ये बघत नाही का त्या पुरी अशा काठी रोवून त्याच्यावर किलन मारून पडायला जातात. तसं पळत यायचं काठी रावायची पुढे जायचं पुढे जायचं. तसं त्याला ते खाच आहे असा तिकून आला आणि काठी इथंच गुतती नेमकी लगी वरून किलन मारून पुढे जायचं. आता बाला फेक गोळा फेक सगळं फेक. अरे त्या खिद्यात कार्यक्रम ते नाही का गोड्याहून पड्याला जायचं ते गोड्यावर बसायचं आणि ते बिंगायचं गोडा ते गोड्याहून पडायचं पटायचं म्हणजे काय एवढं उंच आहे त्या आग्र्याला का बीज याला नाही, नाही. ताजमहाल आहे. एवढं उंच आहे. बरोबर दिवस माथ्यावर गेला की ते आतमध्ये ऊन पडत हा ते आग्र्याला 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 आहे. आग्र्याला तर त्या देवळाच एवढं उंच आहे तर कमीत कमी इथून त्या संडास इतकं उंच आहे. ह्या दिसतंय ह्या संडास इतकं पण त्याची सावली अजिबात दिसत नाही. जगन्नाथपुरीचं नाही का आता जगन्नाथपुरीच ना मग जगन्नाथपुरी एवढं वैशिष्ट्य कुठंच नाही. हा? त्या झेंडा उलटा आता असं वार आहे ना तिकडे पडतो. आणि मंदिरात आवाज नाही येत अजिबात. मंदिराच्या समुद्रात वरून पक्षी बी नाही जात. नाही जात. नाही नाही एवढं उंच आहे ते तरी पण त्याची सावली कोणी काय दिसत हा, मग नाही. ते किती वारी बांधतात ते.
चारी बाजूने यश येत, चारी बाजूने शिरायला जागा आहे, सगळं पद्धतशीर आहे, पण त्याची सावलीच नाही. भारतात लय भारी भारी मंदिर आहे. आता सुद्धा माऊलीच्या असं माऊलीची पिवळ आहे का, त्याच्यावर चांदणी सारखा दिवा आहे, चांदणी सारखा एक दिवा आहे. तो इजतही नाही बंदही नाही होत, फक्त लाईट आली की पण दिसत नाही का, दिवा आहे चांदणी सारखा वर सरळ वर. त्याच्यावरून दुनिया शोध घेतली की ते कसं आहे, गावातच नाही. आज कळस असा हालतोय माऊलीचा. माऊली जर निघाला ना पालखी घेऊन असं एवढा कळस हाललेला दिसतोय, मग मग कशी तकलीफ येते बघ ना. लय लोक जातात पालखीला चांगली चांगली मोठा. पालखी तेवढी आहे. एक कमळबाई म्हणून दिवळ दोन मिनारे तसे, ते दोन्ही एक जागा एक दिवस असायचं दोन्ही एक जागी होतात. आणि परत वाजले. हा. ते तकलीफ आहे. मोठा रस्ता आहे असं मध्ये, मोठा रस्ता आहे, त्या दोन्ही एक जागा होते. जगन्नाथपुरीची यात्रा बी लय मोठी आहे. आता चालू आहे ना, कालपासून चालू झाली. केंद्राची इंद्री झाली, 600 जण. दिवस झाली माणसं पुढं जगन्नाथ. जगन्नाथपुरीला लय भारी म्हणजे. काय नाही. मोठा खडक खडका इकडनं बसली झाड पडे तक्रारवारी त्याला मोठा असं ते ना ते आपण हा आपलं काय ते कन्याकुमारी कन्याकुमारीला गौऱ्या लागेल ना पोरांना. मला मोठा मासा होय, मासा मोठा माणूस खाईन ना ते. आणि पण माणूस खाईन एवढं लय मासे. ऐक ना, काय बोटी फळाच्यात काय जाळी त्याला माग लावलेली असते नाही का की त्या जाळी मुळे 2-4 जाळे टाकते. आणि त्यांच्या ठिकाणी जाळी असते अशी सोडायची, अशी उड्या नाही वाढायची आणि मग गोळा करायची परत. निघेल तेवढं काढायचं. हे तर मग त्यातच गोळा करीत येते. हा तेच गोळा करते. आणि गोळा करायचा आणि बर्फात लावायचं. बर्फ 3-3 दिवस राहते. बुट्टी जात भरपूर पाणी नाही का होत, पाणी लागले खाली पाणी गरम गार. गरम काय ते करत असेल ना त्याला, मीठ बीठ टाकत असेल काय ते करत असेल. मीठ टाकलं गार राहते. हा पाणी नाही बर्फाचं इतकं नाही तर ऊस काटायची त्यांचं लाकडाचा दिवसा तेव्हा नाही पण हवा लागून बर्फाला हा गरम वाप. बर्फाच्या कडे चिकटतं ते बर्फाला हवा लागून देते बर्फच राहते. कन्याकुमारीला लय बघण्यासारखं. तिथलं रामेश्वरचं हे बघितलं का, हा पाहिजे. ते वरांडा केवढा आहे, हा एशियातला सगळ्यात मोठा हे आहे ते. अरे रामेश्वर आपण ते याला गेलेलो पुढे ते समुद्राला खेटून राहिलेलो. ते रामेश्वर तिथं ते नाही का अख्खं मंदिराचं मोठं तिथं किती त्या मंदिरात मंदिर खोल नाही, तिथं ना? नाही, मंदिर खोल समुद्रावर त्याला त्यात का पाणी शिरत मंदिर. मंदिर खोल समुद्र इकडे वर समुद्राच्या कडे हा समुद्र खाल्ला पण मग समुद्रावर समुद्रात पुटी उभ्या बारकाले बारकाले होड्या हा. बाकरावानी लावलेलं. सकाळी वारी आम्ही उठलो तर बघतो सारे होड्यात काय माग समुद्र आणि एक समजा त्या शिवाच्या घरात त्याचा माग लगेच समुद्र. हा म्हणजे याचं पाण्याची लाठात वाहून जायची. मग काय नाही अजिबात पाणी येत नाही. कल्याणला लय अंदाजे. नाही ते बांधलंय तसं. हा नाही नाही ज्यावेळेस रामेश्वर खाली दिसतो समुद्र घुसलं ना 4-5 दरवाजे लय मोठं आहे लय. फिरूच वांडे गाव होतं मी गायात. अरे आम्ही गेलो तिकडे इकडे साईडला एक दुसरा दरवाजा आहे, तिकडे गेलो तिथे विचारलं म्हणलं कुठे मंदिराचा दरवाजा कुठे, म्हणते इकडे नाही त्या साईडला आहे, त्या साईड. पार असा 1-1.5 किलोमीटरचा राऊंड मारून आलो आम्ही तेव्हा ते लाईनी लावून. हा बाबा ते दोन भाऊनी 4 हलपट झाले मी यार
मग दुसरी लोक आल्यावर त्यांच्या संगी तिथं त्या 7-12 आंघोळ नाही करीत का? मंदिराचा पुढचा गाभारा कसा असतो हा. तसा अख्खा गाभारा आहे पूर्ण साईडने. सगळ्याकडे तुम्ही बोलवत गेलते का? हा नाही 7-12 तिथं आंघोळ्या करायच्या. चांगलं आहे तिथं तिथं. बाहेर अख्खी हेच पिंडची नुसती. हा पिंडी नाही. हा विशेष आहे तिथं. तेच त्या 2-4 लाट आल्या आता याच्यात येतात मुंबईला लाट आल्या तेवढ्या लाट आल्या ना अख्खं गावच बुडेल. थोडं ते मग तिथं कसं पाणी जातं? लाट येते. आणि तिथं 2 समुद्राची याला तरुची कुठे गेला हा. तर 2 समुद्राचं मिळेल. हा, ते आतमध्ये रस्ता आहे धनुष्यकोटीला सगळ्या. तो धनुष्य कुठून गेल्यानंतर योग समुद्र खोळ्याला आणि योग न्या निघा. त्याचं त्याचं पाणी पाणी झालं. हलत नाही. धनुष्यकोटीला गेलते का तुम्ही? हो तिथून आतमध्ये गेलते. आतमध्ये गेले नसेल तुम्ही. धनुष्य कुठे कुठे बाहेर आणि ते रामाजन याच भयभीषणाचं हे झालं तिथंच आहे. भेटले ते तिथंच ना. हा तिथं मंदिर आहे. अजून पायरे लोक जातात तिथं. धनुष्यकोटीला मग तो रस्ता आहे आतमध्ये जातो. त्यो धनुष्यकोटी. हा गोल हा युटर्न परत यायचं. ते लई भारी ड्रोन व्हिडिओ भारी दिसते. तिथे गेल्यावर काय नाही वाटत तेवढं, पण पुढे गेलं की डायरेक्ट पुढं किती. पण ते हाटी लोक तिथे ते हाटी लोक पाण्यात कवा जाते पता लागली. त्यांना अंदाज असते. त्या घरातून जातो त्या घरातून जाईल त्या घरात नाही नाही कुत्रा नाही तिकडे कोण तिकडे कोण नाही. म्हणायचं नुसतं पाण्याचं नाही आलो पाण्याचं कसं नाही खेळायचं बघा ना कसं लावत कार्ड ठेवून ये. मग कशी लावत शेवऱ्या येत होते कालच्या त्याला नव्हतं आणता येत. हा तर येत होते वर गेले व्यवहार गोळा झाला वर आल्या का ते. पोटात गोळा येत होतो पोटात. चांगले नाही बरे झाड अजून. आता कसं गोळा येत ना हे नको जाऊ. थांब. जोख्या मागायला जातो. हा ना जोख्या मागं हा? पोरं मग अशी कुत्र आलं तर बघितलं का माझ्या ह्याच्यात. जोख्या मागायला लागत लई. लय लागत आहे नाही तोंड उत्ताना पडत उत्ताना मागे. मी खेळत होतो ना आलं ना ते गणप्या इथं धडकला ना डायरेक्ट मागे इथं माझ्या याला. काय माहिती भाऊ, जोकाच माहित नाही मागं जायचं का मोर उभं राहायचं. जोका पुढे येतोय काय होतं. इकडं उभं राहायचं इथं साईडला, डावा साईडला नाही तर उजव्या साईडला, माहितीये का? जा गव्हाचं पायला बैठक मारतो आपण असं मारायचं. बोलणार आहे हा रेड जोरात पायानी. अगं तसं आहे, हल्ला की हल्ला. हा बरोबर जमन आता. टाईट होतं टाईट गडी म्हणतो मी झालं चाललं बघा. जमला आता जमला. म्हणतो मोकरवर जात होतं का? ए त्याला हातशी. उद्या परवाच्या पगाराला करत्या ए, टंबोले. अरे अंधाने आम्हाला म्हणा कोण आहे तू, म्हणा कोण आहे तू. जा तिकडे शॅम्पूच्या करा जा. होणार नाही. जा शॅम्पूच्या करा. पळती ती अशी. अरे तिला धरून जाणार आज ती शाळेतून बाहेर. आणि ते पुढे दप्तर घेऊन पुढे. या इकडे या. थांबच घ्या. गेली घरात. मग कसलं बांधले मला काय घातलं 500 गुरगिरी लावून वागायचं. तरी नाही पडत. नाही नाही तुला सांगतो असं काय 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 बांधकाम आहे. नाही, करा.